रूथ अध्याय 3। तिची सासू नामी तिला म्हणाली, तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझ्यासाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय? तर हे पहा, ज्याच्या नोकरींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे. तर तू नाहण माखण कर व चांगली वस्त्रे लेऊन खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको. तो कोठे निजतो ते पाहून ठेव, आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे निजून जा. मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल. ती म्हणाली, तुम्ही सांगता ते सगळे मी करीन. तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगीप्रमाणे सर्व काही केले. खाणेपिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेशी निजला. मग ती गुपचूप जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे निजली. मध्यरात्र उलटल्यावर तो मनुष्य दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा तो तिला म्हणाला, तू कोण आहेस? ती म्हणाली, मी आपली दासी रूथ आहे. या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या, कारण आमचे वतन सोडवण्याचा हक्क आपल्याला आहे. तो म्हणाला, मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो. तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखविलास, कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस. तर मुली, भिऊ नको. तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करीतो, कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस. मी तुझे वतन सोडवावयाजोगा जवळचा आप्त आहे खरा, तथापि माझ्याहुनी जवळचा आणखी एक आप्त आहे. तू रात्रभर येथे राहा, आणि सकाळी तो तुझ संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तयार झाला तर बरेच, त्याला ते करू दे. पण तुझ्या संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जीविताची शपथ मी ते करीन. सकाळपर्यंत निजून राहा. ती त्याच्या पायाशी पहाट होईपर्यंत निजून राहिली, आणि मनुष्य मनुष्याला ओळखता येण्यापूर्वी ती उठली, कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये. तो तिला म्हणाला, तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर. तिने ती पसरल्यावर त्याने 6 मापे सातू मापून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवली. मग ती गावात गेली. सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, माझ्या मुली, कसे काय झाले? तेव्हा त्या माणसाने काय काय केले ते तिने तिला सगळे सांगितले. तिने सांगितले की 6 मापे सातू त्याने मला दिले. तो म्हणाला, आपल्या सासूकडे रिकाम्या हाती जाऊ नको. ती म्हणाली, मुली, या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा, कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहावयाचा नाही.